संख्या कमी कशी झाली तर आपण जी संख्या कमी करण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत. आपण आपल्याला जी काय आपल्याला वाटलं की आपल्याला सगळं येतंय, त्याला आपण म्हणजे शेती करतो. आता कुठंतरी झालं, मग जमिनीची पीक पद्धती बदलत गेली. आपण रासायनिक खतांचा अतिरेकी वापर करायला चाललो की त्याने एक गुण टाकली तर मी 1.5 गुण टाकतो, त्याने दीड टाकली तर मी 2 गुण टाकतो. असं जी स्पर्धा वाढत गेली आणि स्पर्धा वाढल्यामुळे खतांचा आता वारेमाप वापर वाढला. 4 फवारण्या, 3 फवारण्या, 7 फवारण्या असं हे प्रमाण वाढलं. पर्यायानं फवारण्याचं प्रमाण देखील वाढत गेलं. सेंद्रिय घटकांचा अभाव. शेणखत पूर्वी नक्कीच शेणखत उन्हाळ्यामध्ये टाकायचं हमखास चलन असायचं. आता कुठं दिसतं का चलन असं? नाही दिसत. अशा त्यामुळं सेंद्रिय घटकांचा अभाव आहे. शेणखत टाकण्याचं प्रमाण कमी झालं. मशागत ट्रॅक्टर आहे. पहिल्यांदा बैलजोडीने मशागत करायची, नंबर खूप वेळाने यायचे. म्हणजे जमिनीचा मशागतीसाठीचं. आता काय ट्रॅक्टरवाल्याला फोन केला तो रात्री येऊन 2 तासामध्ये तिकडे तिकडे करून जातो. अशा प्रकारे मग ह्या देखील मशागत सोपी झाली. 4,000 रुपये दिले, 10,000 रुपये दिले, 2 एकरात नांगरून मोकळा झाला तो. अशा प्रकारे मग कमी पैशामध्ये जास्त पैशामध्ये पैसे देऊन आपल्याला कमी वेळात काम करायची सवय लागली. ती देखील मशागत मुळे त्याची देखील कारणीभूत आहे. पाण्याचा अयोग्य वापर म्हणजे कधी जास्तीचे पाणी देणार, कधी पाणी ताणून देणार, कधी पाणीच नाही. अशा प्रकारे याचे प्रमाण कमी व्हायला चालू झाले. परंतु आजच्या गोष्टीला हे काय झालेल्या प्रमाणावरती काम करायला महत्वाचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल, तरी शिफारसी कुठल्या आहेत त्या महत्वाच्या आहेत त्या. मग साधारणपणे जमिनीत ओलावा टिकून राहायला पाहिजे. ओलावा टिकून राहायला कधी, जर जमिनीवरती क्रॉप कव्हर असेल तर म्हणजे मग ते ऊसाचं पाचट मल्चिंग करा किंवा कंटिन्यू त्याच्यामध्ये पिकाची लागवड करा. जमिनीमध्ये मधल्या रांगेत पण जी काही मिक्स पिकं असतात त्याची पिकाची साधी पिकं लागवड चालू करा. जमिनीचा सामूहिक कमी करण्याचा प्रयत्न करा. जमिनीचा सामूहिक कमी करणं खूप मोठी गोष्ट आहे. परंतु टप्प्याटप्प्याने ज्यावेळी काम करायला चालू केलं की जमिनीचा सामूहिक कमी व्हायला चालू होतो. शेणखत, गांडूळ खत इत्यादीचा वापर आपण जर वाढवला तर नक्कीच अंडळ संख्या तिथं वाढायला चालू होईल. आणि संवर्धित शेती किंवा विना मशागत शेती जर आपण अंगीकार केला की बा मशागत करायचीच नाही जमिनीची, काही आता तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून जे काय बडसावळे सर असतील, चिपळूणकर सर असतील, या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती काम केलेलं आहे. मग ह्याच्यावरती देखील आपण त्या हिशोबाने जर काम करायला चालू केलं तर नक्कीच आपल्याला विनामशागत शेतीमधनं जमिनीत गांडूळ संख्या नक्की वाढेल. परत जैविक खतांचा वापर, बायो फर्टिलायझर आहेत. आता साधारणतः आम्ही प्रोमेसिस ए ही जी बायो फर्टिलायझर आहे ह्याची जर आपण वापरात चालू केला तर बायो फर्टिलायझर वाढल्यामुळे जमिनीची जी काही सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये नक्कीच जी कुजणार आहेत, कसणार आहेत, त्याचं प्रमाण वाढतं त्याचं. आणि ते कुजलेलं प्रमाण आपल्या गांडूळाला फायदेशीर होतं. धन्यवाद.